नमस्कार। आज या व्हिडिओमधून एक महत्त्वाची माहिती मी आपल्याला सांगणार आहे। सर्व रास्तभाव दुकानदारांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, सर्वांच्या ई-पॉस मशीनमध्ये नवीन L1 नावाचं स्कॅनर बसवण्यात आलं आहे, परंतु L1 स्कॅनरवरती थंब लावताना खूप अडचणी येतात। त्यामुळे त्या अडचणी कशा दूर करायच्या आणि आपले थंब लाभार्थ्यांचे कसे जास्तीत जास्त प्रमाणात लागतील यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक ट्रिक शिकून घ्यायची आहे। वाटप करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे त्या संदर्भात ती ट्रिक काय आहे नेमकं ही आपल्याला या व्हिडिओतून समजून घ्यायचं आहे। आधी आपल्याला या मशीनच्या माध्यमातून सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम मशीनची RD हिरवी झाली, त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर सॉफ्टवेअर अद्ययावत करायचे आहे आणि हा GPRSचा ऑप्शन दिसतो। या GPRSच्या ऑप्शनला क्लिक करून डू यू वांट टू अपडेट न्यू ॲप्लिकेशनला यस करायचं आहे। याने काय होईल की नवीन ॲप्लिकेशन मशीनमध्ये येऊन जाईल। तर हे सॉफ्टवेअर आपण अद्ययावत का करत आहोत, कारण जर काही मशीनमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळे ते निघून जातात। यासाठी आपण हे सॉफ्टवेअर अद्ययावत करत आहोत। या ठिकाणी मेसेज आला आहे की अपडेट विथ न्यू ॲप्लिकेशन प्रोसेस ओके। तर याला आपल्याला ओके करायचं आहे। यानंतर काय होईल की आपलं सॉफ्टवेअर अपडेट झाल्यावर ऑटोमॅटिकली मशीन स्विच ऑफ होईल आणि स्विच ऑफ झाल्यानंतर ती ऑटोमॅटिकच चालूसुद्धा होईल। त्यासाठी 2 ते 3 सेकंद आपल्याला वाट पाहावी लागेल। ही मशीन आता परत सुरू झालेली आहे। मशीन रिस्टार्ट झाल्यानंतर या ठिकाणी मशीनला टावर येऊ द्यायचं। RD हिरवी झाल्यानंतर आणखीन एक प्रोसेस आहे ती आपल्याला करायची आहे। या ठिकाणी हे ॲरोचे बाण दिसतात, या बाणाला क्लिक करून हा थंबचा जो L1 स्कॅनर संदर्भातला अपडेशन ॲप आहे याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे। त्यासाठी याला आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर काही सेकंद वाट पाहायची, तो ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर याच्यात 4 वेगवेगळे ऑप्शन दिसतात। तर सर्वप्रथम हे 2 नंबरचं ऑप्शन RD इन्स्टॉलेशन याला आपल्याला क्लिक करायचं आहे। RD इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्याचा किंवा ऑलरेडी तुमच्या मशीनमध्ये अपडेट झाल्याचा तो मेसेज देईल, त्याला ओके करायचं आणि पुढे जायचं। त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे, या ठिकाणी आपल्याला दिसतंय RD इनिशिएट, तर याला क्लिक करायचं आहे। प्लीज वेट L1 RD इज ग्रीटिंग रेडी, म्हणजे L1 नावाचं जे स्कॅनर आहे ते RD संदर्भात कनेक्ट होत असल्याचा हा या ठिकाणी मेसेज येत आहे। अपडेट झाल्यानंतर असा मेसेज या ठिकाणी येईल, L1 RD इज रनिंग सक्सेसफुली, याला ओके करायचं आहे। ही प्रोसेस झाली आणि यानंतर कॅप्चर टेस्ट करून पाहिजे। या कॅप्चर टेस्टला आपण इथे क्लिक करायचं, सिंगल फिंगर याला क्लिक करायचं आणि हलकासा अंगठा याच्यावरती आपल्याला लावायचा आहे। तुमचा अंगठा हलकासा लावायचा, या ठिकाणी येत नाही। या ठिकाणी ही प्रोसेस पूर्ण झाली। आता याला क्लोज करायचं आणि क्लोज केल्यानंतर आपल्या MSPDS मध्ये जाऊन वाटपाला सुरुवात करायची। नक्कीच पहिल्यापेक्षा तुमचं थंब लागण्याचं प्रमाण यामुळे वाढणार आहे। त्यामुळे सगळ्याला विनंती करण्यात येत आहे की ही प्रोसेस तुम्ही करा आणि केल्यानंतर वाटप करा। तुम्हाला नक्कीच याच्यापासून फायदा होईल आणि जास्तीत जास्त लाभार्थ्याचे अंगठे लागतील। धन्यवाद।